आज दुपारची झोप एवढी मस्त झाली होती ना का लय. आता म्हणजे लय उशिरा उठली होती मी. आईने मला काही उठवलं नाही. 2 दिवस झाले आईच बकऱ्या सोडून देऊ राहिली दुपारच्या. आणि मी काही उठत नाही कारण उन्हाचा मला एवढा त्रास होते का तुम्हाला काय सांगू. बॉटल तर माझ्याजवळच असते पाणी प्यायले. आणि झोपली तरी मला म्हणजे अशी तहान लागते. झोपेतून उठून पाणी पाहिजेच म्हणजे. म्हणून बॉटलही मी जवळच ठेवत असतो. घरातला सगळा पसारा आवरला मग मी चटई बिटई. आणि हा कपडा आणला होता. कूलरचं पाणी गळते आमच्या काहून काय माहीत, काही समजून नाही राहिलं. चालू केला की झोपीतच गळते. मग चटई असो का गादी असं सगळी वली होती. झाडून काढून घेतलं आणि मला बाहेरचं दार झाडायचं होतं. आता सगळ्याची झाडझूड झाली होती पण मला एवढी गार झोप लागली होती दुपारची का मी लय उशिरा उठली. तर मग सगळा पसारा घरातला आवरल्याबरोबर मी पळाली मग बाहेर झाडून काढायसाठी. आणि मस्त असं झाडून काढून घेतलं आणि आज काढायचा होता चीक आम्हाला. तर मग हातपाय धुवून घेतले झाडझूड झाल्यावर आणि कपडे घरात नेऊन ठेवले. आणि आता संध्याकाळच्या बकऱ्या यायच्या होत्या तर चीक असा लवकरच काढायचा होता. कारण का मग एवढं मोठं पाणी जर काढलं आपण चिकाचं तर बकऱ्या येऊन नाही प्यावं कारण ते पाण्यावरच भिडतात. आणि मस्त असा चीक काढणं चालू होता. मग गहू भिजू घातले होते 2-3 दिवस झाले. ते काही तुम्हाला दाखवलं नाही मी. चीक काढला गंजभर पाणी आणि ते नेऊन ठेवलं घरात. आणि बांधून म्हणजे असं बांधून ठेवायचं आहे ते. तर सकाळी मस्त धाप बसते त्याची आणि आपल्याला कुरड्या घालायसाठी चीक होती. तर मग आता चीक बकऱ्या याच्या अगोदर काढून झाल्या होत्या आणि बकऱ्या आल्या घरी पाण्यावर भिडल्या. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.